नमस्कार मंडळी, करूयात उन्हाळी स्पेशल मिनी थाळी. अगदी अर्ध्या तासामध्ये हे पदार्थ एकमेकांना पूरक तर आहेत, तितकेच पौष्टिक पण आहेत आणि पोटभरीचे पण आहेत. चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो गवारीच्या शेंगा रात्री स्वच्छ करून ठेवल्या होत्या. नंतर त्या दुसऱ्या दिवशी धुवून घेतल्या आणि कढईमध्ये घालून घेतल्या. थोडंसं पाणी आणि मीठ घालून त्याची वाफ काढून घेतली. म्हणजे सध्या उन्हाळा दिवस आहे, भाजल्या ना तर थोड्याशा कडक होतात, म्हणून मी एक वाफ काढून घेतली. शेंगा उकडतात तोपर्यंत कणिक भिजवून घेतली छानपैकी आणि नंतर केलं होतं शेंगासाठी वाटण. वाटणामध्ये हिरवी कोथिंबीर, कढीपत्ता, सुकं खोबरं, आलं, लसूण हे सुरुवातीला वाटून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये घातल्या 3 ते 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या. इथं लाल किंवा काळं तिखट वापरू शकतो, पण इथं मी वेगळ्या पद्धतीची भाजी केली आहे म्हणून हिरवी मिरची घेतली. आणि जर तुम्हाला नको असेल, बाधत असेल उन्हाळ्यामध्ये, तर तुम्ही लाल तिखट थोडंसं वापरू शकता. आणि छान वाटण करून घेतलं थोडंसं पाणी घालून. तोपर्यंत आपली शेंगीची पण वाफ छान निघाली होती. शेंग काढून घेतली. नंतर कढईमध्ये तेल घातलं. जिरे मोहरीची छान फोडणी करून त्यामध्ये पिवरी घालून घेतली. पिवरी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायची आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि 1 चमचा घातलं धणे पावडर. ऑप्शनल आहे, आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल. किंवा सध्या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी मसाल्यांमध्ये पण बऱ्यापैकी भाज्या केल्या जातात, त्यामुळे आपण इथे गरम मसाला वगैरे नाही वापरला, फक्त धणे पावडर वापरली. सगळा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतला. मग त्यामध्ये आपण जी वाफ काढलेली शेंग होती पाण्यासहित घालून घेतली. मस्त छान मिक्स करून घेतली आणि मंद आचेवर छान भाजी शिजवून घेतली. आपण सुरुवातीला अर्धवट भाजी शिजवली होती, नंतर जेव्हा मसाले ॲड केले तेव्हा पूर्णपणे भाजी शिजवली. असं करण्याने मसाल्यांचा अर्क छान उतरतो भाजीमध्ये. वेगळ्या पद्धतीची भाजी आहे, नक्की करून बघा. आता आपण केला होता वेगळा भाताचा प्रकार. 1 वाटी आपण मनपसंत कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. नंतर कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं आणि तूप गरम झाले की 1 चमचा घातलं जिरं आणि मुठभर काजूचे तुकडे घातले. छान परतल्यानंतर त्यामध्ये घातलं, ज्या वाटीने तांदूळ मोजले होते त्या वाटीने 3 वाटी पाणी घातलं. पाण्याला उकळी आली की चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि धुतलेला तांदूळ घालायचा आहे. मंद आचेवरती हा भात छान शिजतो बरं का. आणि कुकरपेक्षा 2 ते 3 वाफेमध्ये हा भात एकदम झटपट होतो आणि एकदम छान चव पण लागते. म्हणून मी नेहमी बऱ्यापैकी जिरा भात करताना कढईत किंवा पातेल्यात करते. अगदी 5 ते 10 मिनटात हा भात तयार झाला, मऊसूत शिजला. नंतर केली होती काकडीची कोशिंबीर. त्यासाठी 2 काकड्या सालं काढून घेतल्या, जाडसर खिसून घेतल्या. त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे बारीक करून, नंतर कोथिंबीर बारीक चिरून, चवीनुसार मीठ, साखर घातलं आणि त्यामध्ये घातलं घट्टसर दही. हे आपलं घरचं लावलेलं दही आहे. छान मिक्स करायचं. झाली आपली झटपट अशी काकडीची कोशिंबीर तयार. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट हवं असेल घातलं तरी चालतं किंवा फोडणी पण घातली तरी चालेल, पण मी घातलेली नाही आहे. नंतर आपली कणिक जी आपण भिजवली होती छान मऊसूत भिजून तयार होती. थोडंसं तेल लावून मर्दून घेतली. त्यातला छोटासा गोळा घेतला आणि आपण घडी न घालता ह्याचे फुलके लाटणार आहोत. नेहमी आपण चपातीला घडी घालून म्हणजे त्रिकोणी घडीची चपाती करतो, पण आपण ना घडी न घालता छान असे गोल गरगरीत फुलके लाटून घेणार आहोत. आणि मी हे फुलके गॅसवर न शेकता डायरेक्ट तव्यावर शेकलेले आहेत. आता फुलके ना तवा उतरून गॅसवर शेकले जातात, पण सध्या सांगतायत की डायरेक्ट गॅसवर कोणताही पदार्थ भाजू नये किंवा शेकू नये, म्हणून मी हे फुलके सगळे तव्यावर छान फुलवून घेतले. मस्त छान फुगले देखील बरं का. आणि मी तूप लावलं. आपल्या आवडीनुसार आपण तेल देखील लावू शकतो. तुपाचे छान लागतात, वेगळ्या चवीचे होतात, म्हणून थोडासा वेगळा प्रकार, वेगळी भाजी केली होती. म्हटलं वेगळी थाली आहे तर वेगळं करूयात. आणि छान आपले फुलके तयार झाले. चला आपण ताट वाढायला घेऊया. तर आपण सुरुवातीला वाढलेला आहे जिरा आणि काजू घातलेला जिरा राईस. नंतरही मी हिरव्या सालीची मूग डाळीची भाजी केलेली होती, त्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. आणि गवारीची शेंगेची रस्सा भाजी, काकडीची कोशिंबीर आणि सॅलडमध्ये मी ठेवलेला आहे कांदा. तुम्हाला कशी वाटली मिनी थाली कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. आपण असेच साधेसुधे रोज व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आता परत भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.